हॅलो, तर मी अनुप्रिया होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. सकाळची सुरुवात ही चांगल्या पॉझिटिव्ह विचाराने झालेली आहे आणि पॉझिटिव्ह विचाराने व्हायलाच हवी. कारण आपण हाऊसवाईफ असलो म्हणून काय झालं, आपण आहोत एक होममेकर जे आपण घराला घडवतो ना. मग आपणच पॉझिटिव्ह असलं तर आपलं घर पॉझिटिव्ह राहील ना. आणि आपण जर का निगेटिव्ह विचार करतच आपल्या सकाळची सुरुवात केली किंवा अशी एखादी नकारात्मक गोष्ट त्या गोष्टीने जर सुरुवात केली तर आपला अख्खा दिवस हा नकारात्मक जातो, निगेटिव्ह जातो आणि तेच मग आपल्या घरातसुद्धा फिरत राहतं. मग घर आपलं प्रसन्न कसं राहील. आता होममेकर म्हटल्यानंतर घराची सगळी जबाबदारी, सगळी कामे ही आपल्यालाच, त्याला कोणी हातभार लावायला येत नाही. मात्र हे असले आपले जे काही कार्टून असतात ना, त्यांचा हातभार मात्र त्याच्यात असतो. कामं सुधारवण्यात नाही तर कामं बिघडवण्यात. एका कामाचे दोन कामं मात्र करण्यात ते कधीही मागे हटत नाहीत. आमचं हे एक कार्टून तर आमचं स्कूलमध्ये गेलेलं असते, एक कार्टून मात्र घरी असते. आपण जेही काम करा ते मागे मागे करणार. फरशी पुसा मागे, कपडे धुवा मागे, भांडी घासा मागे, काहीही म्हणजे स्वयंपाक करत असताना मागे मागे सगळे दिवसभर ते मागे मागे असते. आणि जेव्हा झोपतंय तेव्हाच फक्त थोडा वेळ मिळतो आणि मग तेव्हा असं वाटतं अरे बाळ झोपलं. आणि मग आपली कामं राहिलेली म्हणजे जी स्वतःसाठी मेन म्हणजे तो ॲक्च्युअल टाईम असतो आपला, तो काढणं खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळेच आपल्याला जी काही पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना, रोज सकाळ झाली की त्या पॉझिटिव्ह एनर्जीनं आपण आपली सुरुवात ही करू शकतो. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की गावाला गेलो होतो तर घरात बरीचशी धूळ झाली होती. आता रोज थोडं थोडं करूनच मी काम करते, कारण एकदम हाती जर घेतलं ना तर मग माझी तब्येत बिघडून जाते. कारण की घर आहे मोठं आणि एका दमात म्हणजे काय म्हणून त्याला एकाच घासात सगळं खायचं म्हणलं ना तर मग ते आपल्यालाच अपचन होतं नाही का. म्हणून थोडं थोडं काम मी करत राहते. आणि माझं तसं ठरलेलंही असतं की एकाच वेळेस मी सगळं काही पसारा काढत नाही किंवा सगळं साफसफाई करत बसत नाही. माझं ठरलेलं असतं की मी सोमवारी किचन करणार, मंगळवारी थोडंसं बेडरूमचं करणार, बुधवारी म्हणजे असं प्रत्येक दिवसाचं मी थोडं थोडं वाटून घेतलेलं असतं की एक दिवस गॅलरी करायची, एक दिवस घरातलं, एक दिवस पडदे, एक दिवस दरवाजे, एक दिवस खिडक्या. आणि म्हणजे असं केलं ना आपण आपल्या कामाची सुद्धा विभागणी होते. आणि आपल्याला जो काही थकवा येतो ना की सगळं एकदमच केलं ना तर तो आपल्याला जाणवत नाही. म्हणूनच कधी पण कामं करत असताना ना एकदमच करायची नसतात. त्यामुळे काय होतं, एकदमच केली ना की मग त्या दिवशी ते कामं होऊन जातात. पण आपल्याला जो थकवा येतो तो 4 दिवसांचा असतो आणि परत 8 दिवसच नाही लागत ती धूळ जशीच्या तशी व्हायला किंवा ते घर तसंच अस्ताव्यस्त व्हायला. काहीच वेळ लागत नाही. आपली मुलं लहान असताना तर काही विचारूच नका. आपण आता केलं ना ते मागेच ते जसंच्या तसं करून आणतात. हे प्रत्येकाला माहीत असेलच. तर सकाळची कामं माझी पटापट मी आवरून घेते, म्हणजे आपल्याला थोडा वेळ मिळतो, फ्रेश होते. आणि मग उरली सुरली कामं फ्रेश झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर जे काही असते ते मी करते. सोबतच मुलांनासुद्धा म्हणजे आता दक्षच असतो माझ्यासोबत दिवसभर, तर स्कूलला जाते त्यामुळे मग त्यालासुद्धा सोबतच जेवण हे वगैरे मी खाऊ घालते. कारण की आपल्यासोबतच मुलं जेवतात. नाहीतर तसं त्यांना जेवायचं म्हटलं ना तर खूप पंचायत असते, ते खातच नाहीत. मग आपण जेव्हा जेवतो ना तर तेव्हाच ते जेवले पाहिजेत आणि आपण जे खातो ना तेच त्यांनी खाल्लं पाहिजे. तरच मुलं मोठी झाल्यानंतर सुद्धा ना तशीच वागतात. मग आपल्याला प्रश्न पडत नाही की आता हे खात नाही किंवा ते खात नाही असं. तर छानपैकी फ्रेश झाले मी. आता बरेच दिवस झाले होते गावाकडे गेलो होतो, तर कपडेसुद्धा ना गावाकडे गेल्याच्या नंतर इतके पडतात, म्हणजे जे आपण सोबत नेलेली असतात ते म्हणा किंवा घरी आल्यानंतर. आणि काय होतं ना, किती घर लोक करा, काहीही करा, घरात धूळ होते ती होतेच. मग ते कपडे घालू वाटत नाहीत किंवा मग लहान मुलं असताना मग त्यांना उगाच त्याचा ॲलर्जी वगैरे होते. माझ्या मुलांना तरी होते धुळीचे कपडे वगैरे, मलाही होते. म्हणून मी काहीतरी पाण्यातून ते काढतेच. आणि मग ते आवरा, परत कपाट आवरायचं होतं ते सुद्धा आवरून घेतलं. आणि या साऱ्यातच ना माझा हा आठवडा पूर्ण असाच गेला. मध्ये तब्येतसुद्धा बिघडली आणि मग बरेचशी कामं ना माझी तशीच होती, थोडं थोडं करतच गेले.
आता मी जे रेडीमेड रांगोळीची जी सिरीज चालू केली होती ना, तर त्यामध्ये प्रतिसाद मला चांगला मिळाला. काही ऑर्डर्ससुद्धा मिळाल्या, काही PDF च्यासुद्धा होत्या, काही ट्रेसिंग पेपरच्या म्हणा किंवा आपली जी काही OHP शीट आहे त्याच्यासुद्धा ऑर्डर. आपल्या व्हिडिओमध्ये बराचसा असा गॅप पडलेला आहे. बरेच दिवस झाले व्हिडिओ पण अपलोड करू शकले नाही, कारण की मी तुम्हाला आधीच्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही गावाकडे गेलो होतो आणि गावाकडे गेल्याच्या नंतर मग जे काही आल्यानंतर घराचा अवतार असं होऊन जातो ना की तो आपल्याला आवरल्याशिवाय काही चैनही पडत नाहीचे. तर ते आवरण्यात गेलं आणि नंतर ते आवडता गावाकडचा एक वेगळा वातावरणाचा मुलांवर वेगळा परिणाम पडतो. तर ते मुलांची म्हणजे वातावरणाचं म्हणण्यापेक्षा तर जे की आता थंडी आहे प्लस पाणी इकडचं तिकडचं चेंज होतं आणि त्यामुळे मग मुलांच्या तब्येत्या ह्या बिघडतात. आणि मग तिकडून आल्यानंतर घरचे हे ते सगळी कामं करत असताना आपलीसुद्धा तब्येत बिघडून जाते. आणि बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी याला रिलेट करत असालच, कारण की जेव्हाही आपण गावाकडनं येतो ना तेव्हा घराचा अवतार खरंच पाहण्याजोगा झालेला असतो. आणि आपलं असं असतं ना, आपलं सगळं जिथं तिथं नीटनेटकं हवं असतं. ते धूळ वगैरे बघून ना मग ते काही मन होत नाही. ते जोपर्यंत ते घर इथून तिथून आणि ते भांडे सगळं करत नाही ना तोपर्यंत मनाला काही शांती भेटत नाही, माझ्या तरी भेटत नाही. तर त्यामुळेच व्हिडिओ येण्याला थोडा उशीर झाला. तर परत गावाला जाणं आलं, कारण माझ्या भावाच्या बायकोला म्हणजे भाऊजेला 7व्या महिन्याचं जे की साडी नेसवतात तो प्रोग्राम आहे. आता परत 8-10 दिवसांनी आम्हाला जायचंच आहे. परत आता घर सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे. आता परत गावाकडे जावं लागणार आणि परत ते जसंच्या तसं होणार. पण आपलं काय हेच काम आहे नाही, कुठं जा काही जा, घर काही सोडायचं नाही, घरातली कामं की आपल्याला सुटायची नाही. तर ही कामं तर आपल्याला करावीच लागणार आहेत नाही का. तर आता मी प्रयत्न करेन की जे काही व्हिडिओ माझे येतील ते आता टाकण्याचा प्रयत्न डेली नाही, पण 1 दिवसाचा गॅप देऊन तरी मी तो बनवेल. कारण आपण काही करतोय ना तर मग त्यासाठी पूर्णपणे आपला टाईम देणंसुद्धा महत्त्वाचं असते. नाहीतर मग